हॅलो फ्रेंड्स, गारवा शब्द किनाऱ्यावरचा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळं स्वागत आहे. आज मी तुम्हाला सांजवेळी ही मी लिहिलेली एक अत्यंत सुंदर अशी कथा सांगणार आहे. कथा कशी वाटते ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन कथा कविता ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण कथेला सुरुवात करू. कथेचे नाव आहे सांजवेळी. खडखड आवाज करत गाडीने स्टेशन गाठलं. गाडी थांबते ना थांबते तोच प्रवाशांची घाई सुरू झाली. कोणी उतरत होतं तर कोणी चढत होतं. मी पण घाईतच होते. एवढ्या गर्दीत जागा सापडली म्हणून खुश होते. कंडक्टर तिकीट करत जवळ आला. मी तिकीट काढले, पण माझ्या शेजारी बसलेल्या बाईने मात्र पास दाखवले. साडी वगैरे घातलेली होती आणि वयावरून तरी ती शाळकरी नाही याचा मला अंदाज आला. अर्थातच ती रोज बसने ये जा करत असावी, म्हणूनच तर तिच्याकडे पास होती. तिच्याशी ओळख करावी का असा विचार झाला, पण मग नको म्हटलं, कारण कदाचित तिला ते आवडलंही नसतं. आणि खरं म्हणजे ती दिसायला तर सुंदर होती, पण तिच्या चेहऱ्यावर एवढी नाराजी आणि विचारांचं काहूर पाहून कोणालाही तिच्याशी बोलावंसं वाटलं नसतं. ती खिडकी शेजारी बसलेली होती आणि सारखी खिडकीबाहेर पाहत होती, पण तिचं लक्ष मात्र बाहेरील निसर्गरम्य वातावरणाकडेही नसावं. खिडकीतून गार हवेची झुळूक येत होती. हवेच्या झुळकीसरशी तिने हातांची घडी घातली आणि अजूनही ती बाहेरच बघत होती. तिच्याकडे बघून मात्र मला सारखे प्रश्न पडत होते. ही बाई एवढा विचार तरी कसला करत असेल? तिच्या मनात चाललेल्या विचारांचा गदारोळ तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. थोड्या वेळानंतर तिच्या मोबाईलवर काहीतरी संदेश आला असावा म्हणजे मोबाईल तर वाजला, पण तिने तो रिसीव्हही केला नाही आणि काही बोललीही नाही. त्यामुळे तिने हातातला मोबाईल पर्समध्ये ठेवला आणि अजूनही ती सारखी बाहेरच पाहत होती. ती कसल्या तरी चिंताक्रांत विचारात असल्याची मला जाणवत होती. खिडकीतून येणाऱ्या हवेच्या झुळकीने तिच्या गोऱ्या गोमट्या गालावर आलेली काळेसार केसांची बट हलत होती. तशी ती चेहऱ्यावरून फारशी वयस्क वाटत नव्हती. ऐन 24-25 वर्षाची विवाहित तरुणी दिसत होती. तिने हातातील मोबाईल पर्समध्ये ठेवला आणि पर्समधून काहीतरी वर काढलं. फोटो होता तो कुणाचा तरी. आता मात्र तिची नजर पूर्णपणे त्या फोटोवरच खिळलेली होती. ती एवढी एकटक बघत होती की आपण बसमध्ये बसलो आहोत याचीही तिला भान राहील. तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं डोळ्यांची चलबिचल होणारी हालचाल मोठीच उत्सुकता वाढवणारी होती. कदाचित तिला आपण बसमध्ये बसलेलो आहोत याचेही भान राहिले नसावे, एवढी ती तो फोटो बघण्यात मग्न झाली होती. आता कुठे माझ्या डोक्यात प्रकाश पडला होता. ती शरीराने तर इथे होती, पण तिचे मन मात्र इथे नव्हते. एक वेगळीच काळजी तिच्या चेहऱ्यावर दिसत होती आणि कदाचित त्या विचारांचा थकवा तिच्या चेहऱ्यावरही जाणवत होता. कसली तरी वेगळीच भीती तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. आता मीही त्या फोटोकडे डोकावून पाहिले तर तो ऐन 25-26 वर्षांचा एक गोरा गोमटा आर्मी युनिफॉर्म घातलेला सुंदर तरुण दिसत होता. ती एवढ्या प्रेमाने बघत आहे म्हणजे तो नवराच असावा असा अंदाज मी काढला आणि तिच्या विचारांची तंद्री तोडतच मी म्हणाले, तुमचे मिस्टर आहेत का? हो म्हणत तिने सुस्कारा सोडला. मी फोटोकडे बघत आहे हे कदाचित तिला आवडले नसावे. माझ्याकडे किंचितशा ओशाळलेल्या नजरेने पाहत तिने तो फोटो पुन्हा पर्समध्ये टाकला. कदाचित माझं डोकावून बघणं तिला आवडलं नसावं. मीही आपली नजर वळवली आणि दुसरीकडे बघू लागले. पुन्हा तीच हळू आणि दबक्या आवाजात बोलू लागली. आज 1 महिना झाला आहे आमच्या लग्नाला. अतिशय मृदू आवाजात ती बोलू लागली. तिचा आवाजही तिच्या रूपासारखाच गोड वाटत होता. तिच्या आवाजासरशी मी एकदम तिच्याकडे बघितलं.
तिचे काळेशार बोलके डोळे पाणावलेले मला जाणवले. ती पुन्हा पुढे बोलू लागली. लग्नानंतर 3च दिवसात त्याला परत बोलावल्या गेलं. तशीही 15 दिवसांच्याच रजेवर होता तो. ती हळू आवाजात म्हणाली. तिच्या हातातील फोटो बघितल्यामुळे मला एव्हाना अंदाज आलाच होता की तो कुणीतरी आर्मी ऑफिसर असावा. तिचे पुढचे शब्द रोखत मी तिला लगेचच विचारले, आर्मीमध्ये आहेत का? हो म्हणत तिनेही मान हलवली. आपल्या काळ्याशार लांबसडक केसांची वेणी समोरून घेत तिने एक दीर्घ निश्वास सोडला आणि बसच्या सीटला मागे डोकं टेकून ती निश्चिंत बसली. ती हळू आवाजात पुढे बोलू लागली. आर्मीची त्याला आधीपासूनच हौस होती. बंदुकी, गोळ्या, युद्ध, शत्रूवर विजय मिळवायचा. कॉलेजमध्ये होतो ना आम्ही, तेव्हाही त्याचे तेच विचार होते. नेहमी फक्त तो देशाच्या सीमेबद्दलच बोलायचा. कॉलेजच्या आठवणीत ती थोडीशी हसली, पण त्यातही निराशाच होती. मला तिच्या बोलण्यावरून लक्षात आले होते की तिने लव्ह मॅरेज केले आहे आणि आता तिच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा मला झाली. म्हणून मी पुढे बोलायला सुरुवात केली. म्हणजे तुमचं लव्ह मॅरेज आहे? माझ्या आधी तीच बोलली. श्रीकांत राठोड त्याचे नाव. घरचे सगळे नाही म्हणत असतानाही तसा तो स्पष्ट तर नाही म्हणाला. पण तू तुझ्या घरच्यांना विरोध करायला नको होतास. त्यांनी तुझ्यासाठी चांगलं स्थळ शोधलं होतं. तू नकार द्यायला नको होता. ती हळूहळू बोलत होती आणि मध्येच थांबत होती. गाव जवळ येत होतं. मला तिच्याबद्दल सर्व माहिती हवी होती. पण तिला काय विचारावं तेच कळत नव्हतं. मी आपली काहीतरी पुटपुटली. मग अगं, त्याच्याबरोबर राहून कदाचित मी पण वीरांची भाषा शिकली होती. मी तर त्याला स्पष्ट शब्दात सांगितलं, कुणा ऐऱ्या-गैऱ्याची पत्नी म्हणून मिरवण्यापेक्षा एका वीराची विधवा बनणं पसंत करेन. केवढं ते धाडस! आता नाही का होत तसं धाडस? मी म्हणाले, होतं गं. मग तुम्ही एवढा कशाचा विचार करता आहात? मी परत विचारले. होतं गं, सगळं होतं. कदाचित माझ्या प्रश्नाला टाळण्याच्या विचारात ती होती. मी तिच्याकडे निर्विकारपणे बघत होते. ती समोर बोलली. त्या आठवणी, त्याने दिलेली वचनं आणि काय? मी विचारले. आणि ह्या सांजवेळी ती हसली आणि माझं समाधान करत म्हणाली, ते तुला नाही कळणार. एकदम गाडी थांबली. प्रवाशांची चलबिचल ऐकून मला जाग आली आणि तशी मीही उतरायला लागले. पण माझं लक्ष मात्र तिच्याकडेच होतं. ती माझ्याकडे बघतही नव्हती. ती अशी बसली होती जसं तिला कोणीच भेटलेलं नव्हतं. मी खाली उतरले. सकाळी डोअरबेल वाजली. एवढ्या सकाळी दारात कोण असणार म्हणून विचार करतच मी दार उघडले. बघते तर पेपरवाला. सगळ्या बातम्या वाचून झाल्या आणि मध्येच कुठेतरी श्रीकांत राठोड हे नाव वाचलं. देशाच्या सीमेवर 11 जवान शहीद झाले, त्यातच हा एक. हे नाव कुठेतरी वाचले, ऐकले. मला लगेचच तिची आठवण झाली. ती मला तर काहीच सुचत नव्हतं. कशी असेल ती? तिची हालत तर बघवली जात नसेल. मला लगेच आठवले तिचे ते शब्द, त्याची आणि तिच्या त्या सांजवेळी. फ्रेंड्स, कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.